जर डिझेल पेट्रोल जास्त प्रमाणात नाही मिळायला लागलं, ऑइल ह्या गोष्टी नाही मिळायला लागल्या, तर सरळ सरळ तीन प्रकारचे कायदे निघतील इंडियामध्ये. पहिला राहील की फक्त शासकीय वाहनांनाच डिझेल आणि पेट्रोल पुरवले जाणार. दुसरा तर निश्चितच पेट्रोलचे डिझेलचे रेट्स वाढतील. तच अजून एक न्यूज आली बाहेर की अमेरिकेने 4,500 जे वॉरशिप्स आहेत ते तैनात केली आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझकडे येण्यासाठी. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं रिझन जे कोणालाच आजपर्यंत माहिती नाही ते रिझन आहे इराणच्या 3 पाणडुब्या व्हिएतनामवरून इराणकडे चाललेल्या असताना अमेरिकेने बघा 2 महिन्यापूर्वी तिथे एक पाणडुबी त्यांची उद्ध्वस्त केली होती. अमेरिका आणि इराणचं युद्ध आता खूप जास्त चरमसीमेवरती जाऊन पोहोचलंय. इस्रायल आणि इराणच्या युद्धामध्ये अमेरिकेने इस्रायलची साथ दिली आणि त्या युद्धामध्ये आज जगातील जवळजवळ सर्वच देश त्यांना या युद्धाचे परिणाम भोगण्याची वेळ आली आहे. जिथून क्रूड ऑइल निघतं, सौदी अरब, इराण, इराक या वेगवेगळ्या गल्फ कंट्रीजमधून क्रूड ऑइल हे इंडियामध्ये किंवा पूर्ण एशियन कंट्रीजमध्ये येतं. ते क्रूड ऑइल येण्याचा एकमेव मार्ग आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. त्याच ठिकाणी इराणने त्यांची ही जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरमध्येच त्यांनी आर्मी तैनात केली आहे की इथून जाणारं कुठलंही जहाज किंवा शिपमेंट असेल त्याच्यावरती त्यांनी हल्ला करायचा, जेणेकरून एशियन कंट्रीजमध्ये कोणालाही ऑइल सप्लाय मिळणार नाही. आता क्रूड ऑइल हे किती गरजेचं आहे हे तुम्हाला मी सांगतो. आता हे जे सिलेंडर आहे याच्यामध्ये सगळ्यात खालच्या थराला बघा, जिथं तुम्हाला क्रूड ऑइल दिसतंय ते तापवलं जातं 400 डिग्री सेल्सिअसवरती. सर्वात वरती जी भाप निघते त्याचा LPG तयार होतो, त्यानंतर पेट्रोलियम, त्यानंतर केरोसिन, त्यानंतर डिझेल, त्यानंतर खालच्या थराला निघतं ऑइल आणि त्यानंतर खालच्या थराला निघतं तुमचं डांबर, जे आपल्या रोडच्या कामाला येतं. म्हणजे क्रूड ऑइलमधून निघणारी कुठलीही गोष्ट कोणत्याही प्रकारे वेस्टेज नसते, म्हणून ते जागतिक लेवलला एवढं गरजेचं आहे. आता ह्या हल्ल्यामध्ये जेवढेही हल्ले केले जात आहेत अमेरिकेकडून, त्यामध्ये आता कालच अजून एक न्यूज आली बाहेर की अमेरिकेने 4,500 जे वॉरशिप्स आहेत ते तैनात केली आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझकडे येण्यासाठी. 4,500 जहाजं आणि त्यासोबत वेगवेगळे हेलिकॉप्टर्स आणि B-2 बॉम्बर्स पण आहेत, जेणेकरून ते आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवरती ज्या भागामध्ये ऑइल येण्यासाठी अडचण येत होत्या त्यांना ते दूर करायचे. त्याचं कारण काय की पूर्ण एशियन कंट्रीज आता अमेरिकेला दोषी मानतायत. ते म्हणतात तुमच्या युद्धामुळं आम्हाला LPG किंवा क्रूड ऑइल, डिझेल, ऑइल, पेट्रोल ह्या कुठल्याही प्रकारच्या जीवनावश्यक गोष्टी मिळत नाहीये. आता जर परिस्थिती अशी झाली की ह्या युद्धामध्ये अजून अडचणी यायला लागल्या तर निश्चितच पेट्रोलचे, डिझेलचे रेट्स वाढतील. कारण रेट जे डिमांड आहे ती जर वाढली आणि सप्लाईज कमी झाला तर डेफिनेटली अर्थशास्त्राचा नियम असं सांगतो की तुमचे रेट्स वाढणार. ओके, भाव वाढ होणार पेट्रोल डिझेलमध्ये. त्यात अजून एक माहिती सांगण्याची झाली की भारताला का दिलं जातंय क्रूड ऑइल वगैरे, त्याचं एकमेव रिझन आहे की पहिल्यापासून इराणचे आणि इंडियाचे संबंध चांगले. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं रिझन जे कोणालाच आजपर्यंत माहिती नाही ते रिझन आहे इराणच्या 3 पाणडुब्या ह्या आंतरराष्ट्रीय समुद्रामध्ये श्रीलंकेच्या पलीकडनं व्हिएतनामवरून इराणकडे चाललेल्या असताना अमेरिकेने बघा 2 महिन्यापूर्वी तिथे एक पाणडुबी त्यांची उद्ध्वस्त केली होती. तर त्या राहिलेल्या 2 पाणडुब्या ह्या इंडियाच्या साऊथ कोस्टवरती सेफ जागेवरती इंडियन गव्हर्नमेंटनी लपवल्यात आणि इंडियन गव्हर्नमेंटनी सरळ सांगितलं की जोपर्यंत आम्हाला ऑइल, डिझेल, पेट्रोल मिळतंय तोपर्यंत तुमच्या पाणडुबीला हातही लागणार नाही, कारण की त्या आमच्या एरियात आहेत. ही इंडियाची ताकद आहे. आणि एक प्रकारे एक नशिबाची गोष्ट घडली की जेणेकरून त्या पाणडुब्यावरती आता हल्ला होणार नाही आणि त्या पाणडुब्या आपल्यासाठी सेफ साईडला आहे का त्याच्या अनुषंगाने आता तुम्ही इराणवरती थोडंसं कंट्रोल दाखवू शकता. नॉर्थ कोरिया, साऊथ कोरिया, नॉर्थ कोरिया ह्या युद्धानंतर इन्व्हेड करण्याचा प्रयत्न करणार. ज्यावेळेस अमेरिका आणि इराण याच्यामुळं सगळ्या जगाचं लक्ष एक बाजूला असणार, नॉर्थ कोरिया डेफिनेटली साऊथ कोरियावर इन्व्हेड करण्याचा प्रयत्न करणार, त्यांना आपल्या अंडर घेण्याचा प्रयत्न करणार. ह्या बाजूला चायना
हा तैवानवर इन्व्हेट करणार. तैवानवर काय इन्व्हेट करणार? कारण तैवानकडे सेमी कंडक्टर चिप बनवल्या जातात, ज्या जगामध्ये प्रत्येक इलेक्ट्रिक वस्तूसाठी गरजेच्या असतात आणि त्या फक्त तैवानमध्येच मिळतात. त्या कारणे चायनाला इंटरनॅशनली खूप गरजेच्या वस्तू किंवा इंटरनॅशनल मार्केटमध्ये ते स्वतःला जर त्यांना अजून अस्तित्व त्यांचं वाढवायचं असेल तर तैवानवर इन्व्हेट करणं त्यांना गरजेचं आहे. हे युद्ध इकडं जास्त प्रमाणात चालू झाल्या चायना तैवानवर इन्व्हेट करणार, नॉर्थ कोरिया साऊथ कोरियावरती इन्व्हेट करणार आणि भारताकडेही खूप चांगला मोका आहे पाक ऑक्युपाईड काश्मीर घेण्याचा. कारण पाकिस्तान हा बलुचिस्तान आणि अफगाणिस्तान सोबत युद्धामध्ये बिझी आहे. तर बघायला गेलं तर जवळजवळ साऊथ एशिया, नॉर्थ एशिया, त्या बाजूला अमेरिका, ह्या बाजूला गल्फ कंट्रीज, इकडे युरोपियन कंट्रीज सगळे व्यस्त आहेत. तिकडंही युक्रेनने रशियावरती वॉर केला. युक्रेनने रशियाच्या ऑइल फील्डवरती ड्रोन अटॅक केले की जे ऑइल ते आता बाहेर देशाला विकत होते, ज्या वेळेस गल्फ कंट्रीज बिझी आहेत युद्धामध्ये, तर त्यांना ते ऑइल विकून जास्त पैसा नाही मिळवता आला पाहिजे ह्या अनुषंगाने. तर वर्ल्ड वॉर 3 डेफिनेटली स्टार्ट झालंय. एक तिसरं जागतिक महायुद्ध नक्कीच चालू झालंय. ह्या 8 दिवसामध्ये एकतर हे युद्ध सरेंडर होईल, कारण की 4,500 जहाजं अमेरिकेने डिप्लॉईड केले स्ट्रेट ऑफ हॉर्मुझकडे, नाहीतर कमीत कमी 1 वर्ष डिझेल, पेट्रोल आणि वेगवेगळ्या ऑइल रिलेट कुठल्याही गोष्टी असतील त्या ठप्प होतील. कशा? जर डिझेल, पेट्रोल जास्त प्रमाणात नाही मिळायला लागलं, ऑइल ह्या गोष्टी नाही मिळायला लागल्या, तर सरळ सरळ 3 प्रकारचे कायदे निघतील इंडियामध्ये. पहिला राहील की फक्त शासकीय वाहनांनाच डिझेल आणि पेट्रोल पुरवले जाणार. दुसरा, प्रायव्हेट गाड्यांना कोणालाही डिझेल, पेट्रोल मिळणार नाही. आणि तिसरा, जे तुमचे ट्रान्सपोर्ट आहे, इंडियाचं ट्रान्सपोर्ट ठप्प झालं म्हणजे इंडिया बंद झाली असं म्हणता येईल. ट्रान्सपोर्ट कंपनीजला फक्त, म्हणजे जे आपले मोठमोठे MIDCs असतील, त्यांच्या ट्रान्सपोर्ट कंपन्या असतील, जेणेकरून आयात निर्यात चालू राहिली पाहिजे, त्यासाठीच फक्त डिझेल, पेट्रोल मिळणार. प्रायव्हेट कार, प्रायव्हेट गाड्या यांना डिझेल, पेट्रोल मिळणार नाही. म्हणजे नरेंद्र मोदींनी जे सांगितलं की लॉकडाऊन सारखी सिच्युएशन येऊ शकते, घराच्या बाहेर निघण्याची नाही, पण गाड्यांनी तुम्हाला इकडे तिकडे फिरणं, जाणं येणं कठीण होईल. जर ह्या 8 दिवसामध्ये या युद्धाचा निकाल नाही लागला, ह्या 48 तासामध्येच एवढं काही घडू शकतं की ज्याने ह्या युद्धाचा पूर्ण परिणाम दुसऱ्या वेळेला जाऊ शकतो. आणि डेफिनेटली तुम्ही म्हणता इंडियावरती क्रायसिस येणार नाही, पण डेफिनेटली जगातल्या प्रत्येक देशावरती या गोष्टीचा परिणाम होणार. का? कारण जगातला प्रत्येक देश हा LPG, पेट्रोल, डिझेल, ऑइल यावरती डिपेंडेबल आहे. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वाडकर वाणी चॅनलला तुम्ही नक्की फॉलो करा. इन्स्टावरती आणि यूट्यूबवरती असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आणत असतो. आणि अजून युद्धामधल्या कुठल्याही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. थँक्यू.